देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून नुकतेच पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे। मात्र तरीही देश पातळीवरील एनडीए आणि इंडिया आघाडीमधील घटक पक्षांचा काही ठिकाणच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। यामध्ये महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये काही जागांवरून अजूनही रस्सीखेच पाहायला मिळत आहे। परंतु ज्या जागांवरील तिढा सुटलेला आहे त्या जागांवरील काही लोकसभा मतदारसंघात पूर्वी एकाच पक्षात असलेले महायुतीमधील शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीमधील ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी या पक्षाचे उमेदवार पक्ष संघटनेत पडलेल्या फुटीमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाण व मशाल आणि तुतारी व घड्याळ या निवडणूक चिन्हांवर एकमेकांसमोर लोकसभा निवडणुकीत उभे ठाकले आहेत। महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेने आतापर्यंत 9 व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत, तर महाविकास आघाडीमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 आणि ठाकरेंच्या शिवसेनेने 21 जागांवरील उमेदवार घोषित केले आहेत। महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये त्यांच्या 2 उमेदवारांची लढत थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी होणार आहे। यामधील पहिली लढत ही राज्यात सर्वात प्रतिष्ठेची बनलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात होणार आहे। बारामतीमधून अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं असून त्यांची लढत शरद पवारांच्या राष्ट्रवादी उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याशी होणार आहे। दुसरी लढत ही शिरूर लोकसभा मतदारसंघात होणार असून या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे डॉक्टर अमोल कोल्हे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजी आढळराव पाटील यांच्यात थेट सामना होणार आहे। तसेच महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये देखील काही लोकसभा मतदारसंघामध्ये थेट लढत होणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे यांच्यात सामना होणार आहे, तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई या 2 कट्टर शिवसैनिकांमध्ये लढत होणार आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव या 2 शिवसैनिकांमध्ये सामना होणार आहे। हिंगोली लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदेंच्या शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर यांच्यात लढत होणार आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात देखील दोन्ही शिवसेनेत सामना होणार आहे। या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेकडून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आले असून त्यांची लढत ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख यांच्याशी होणार आहे। मवाळ लोकसभा मतदारसंघात देखील दोन्ही शिवसेनेत लढत होणार असून या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रीरंग आप्पा बारणे रिंगणात आहे। त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्यात लढत होणार आहे, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्यजित पाटील यांच्यात सामना होणार आहे। तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।